हे जे 4 कॉर्नर आहेत ना, हा वाला कॉर्नर तो आपण आता जो बघितलेला इकडे एक आणि तो कॉर्नर असा स्क्वेअरमध्ये हा कव्हर आहे. आणि बाराकामान जो माझ्या ट्रिपमध्ये बरोबर असणारा भागवतपुरी आणि नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो आहोत तिथे बाराकमानी. आज आपण आलो आहोत कर्नाटकमधील विजापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक वस्तूवर, जी म्हणजे बाराकमान. ही जागा इतकी भव्य आहे की इथे उभा राहिले की इतिहास आपल्या भोवती जिवंत आहे असल्यासारखं वाटतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाराकमानचा इतिहास, रचना आणि अपूर्णतेचं गूढ आणि आजची व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, बाराकमान ही वास्तू आदिलशहा काळात बांधायला सुरुवात झाली होती. सुलतान अली आदिलशहा दुसरा यांची ही कबर त्यांनी स्वतः बांधायला घेतली होती. उद्देश होता की जगातील सर्वात मोठा घुमट असलेली ही कबर उभा करायची. त्या काळात गोल घुमट, भिंती आणि भव्य कमानी म्हणजे सत्तेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जायचं. बाराकमान ही त्याच्या स्वप्नाची सुरुवात होती. पण तुम्हाला जर समोर दिसत असेल ते बाराकमान अपूर्ण आहे. मग ह्याचं गूढ काय असेल बरं, हे सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो. इतकी सुंदर वस्तू अपूर्ण का? यामागची काही कारणे सांगितले जातात. ती म्हणजे सुलतान अली आदिलशहा याचा अकाली मृत्यू, आर्थिक अडचणी आणि राजकीय अस्थिरता. म्हणूनच ही वास्तू अर्धवट राहिली असं म्हणलं जातं. पण अपूर्ण असून सुद्धा हिचं सौंदर्य आजही तितकंच प्रभावी आहे. जर हिची वास्तुशैली आणि रचना बघितली तर चारही बाजूने 12 भव्य कमानी आहेत. अतिशय उंच भिंती आणि मध्यभागी प्रचंड घुमट उभारण्याची तयारी. ही रचना इतकी मजबूत आहे की शेकडो वर्षानंतरही ती तशीच उभा आहे. आजचे आर्किटेक्चर मध्ये शिकणारे विद्यार्थी इथे येऊन अभ्यास करतात. ही अशी मोठी इमारत आहे. आज बाराकमान शांत निवांत वातावरण मध्ये उभे आहे. इथे पण गर्दी नसते, त्यामुळे फोटोग्राफी, व्हिडिओ शूट किंवा शांत बसून इतिहास सुद्धा अनुभवू शकतो. या सगळ्यांसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. आपल्याला ही जी कमान दिसते ना, ही कमानी जोडण्याचं काम हे साखळीदारांनी केलेलं आहे. जे तुम्हाला तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साखळी दिसत असेल. इथून गोपुरामध्ये इथं दिसत नाही आहे, तर तिथे छोटेसे साखळ्या आहेत ज्या सेंटरला. आणि तो जो भाग आहे ना, तो जो दगड आहेत ना, ते साखळीदारांनी जोडण्याचं काम केलं आहे एकमेकाला. आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे, जुन्या काळातलं बांधकाम आहे हे. आणि इथं पोपटांचं वास्तव्य बरंचसं आहे. साईडला सोबत आपल्याला इथं गार्डनसुद्धा पाहायला मिळतं. हे जे वास्तू आहे ना, ही वास्तू आठवड्यातून कधीही बंद नसते, कंटिन्यू चालू असते. सकाळी 6 वाजताच ओपन होते आणि संध्याकाळी 6पर्यंत चालू असते. वर जाता येतो तो, ह्याच्या वर जायला सुद्धा पायऱ्या आहेत तिथून. पण आता सध्या हे बंद आहे का पूर्ण. जे स्ट्रक्चर आहे ह्याच्या वर जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या इथं बांधले गेलं होतं, पण आता सध्या तरी ते बंद आहे. आपल्याला फक्त तो एकच इथे मार्ग दिसतो वर जाण्यासाठी. आणि इथून आतमध्ये ह्याच्या आतमध्ये पायऱ्या आहेत त्याच्या वर जाण्यासाठी, स्ट्रक्चरवर जाण्यासाठी. पण ते सध्या गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे. आणि ह्याला युनेस्कोच्या जे पुरातत्व विभाग आहे त्यांच्या अंडर ह्याला मान्यता आता मिळालेली आहे 2014मध्ये. आणि हे पुरातत्व विभागाच्या अंडर आता काम करते. हे जे 4 कॉर्नर आहेत ना, हा वाला कॉर्नर तो आपण आता जो बघितलेला इकडे एक आणि तो कॉर्नर असा स्क्वेअरमध्ये हा कबर आहे. आणि ह्या कबरीच्या 4ही कॉर्नरला आपल्याला वर जाण्यासाठी पायरी मार्ग तयार केलेला आहे. आणि तो 4ही पायरी मार्ग सध्या बंद आहेत पूर्णपणे. आणि त्याच्या मध्यभागी आणखीन एक स्ट्रक्चर आहे जे घरासारख्या आकाराचं आहे आणि त्याच्यात अली आदिलशहाची कबर आहे. इथे कुठलंही बंधन किंवा कुठलाही चार्ज इथं आकारला जात नाही.
तर इथं उभा राहिल्यानंतर मला असं वाटतं की इतिहास हा फक्त पुस्तकात नसतो, तो अशा ठिकाणी श्वास घेतो. अपूर्ण असली तरी ही 12 कमान आपल्याला मोठे मोठे स्वप्न बघायला शिकवते. असं इतकं अप्रतिम हिचं सौंदर्य आहे. हे आहे 12 कामा लोकेशन. आणि इथून फिरण्यासाठी आपल्याला फक्त एक अर्धा तास पकडू शकतो आपण एवढं. आजचा आपला पहिला दिवस जो विजयपूरमधला आहे ना, तो झालेला आहे आता आपला. आणि आपण आत्ता रूमवर आलेलो आहोत ॲक्च्युली. आणि आपण आता बदामीच्या दिशेने जाणार आहोत. उद्या आपला जो पूर्ण दिवस आहे तो बदामीमध्ये आहे. आज आत्ता वाजले आहे जवळपास 5:30. तर इथून बदामी आहे जवळपास 122 किलोमीटर. आणि आपल्याला जायला तिथे एक 2.5 ते 3 तास लागतील तिथे जायला 122 किलोमीटरला. हा 12 कामान जो आहे, जो कवर आहे ते फिरून आलेलो आहोत. आणि आपली रूम इथंच आहे. रूमचं पण दाखवतो तुम्हाला रूम थोडीशी. अशीच डबल बेड अशी रूम आहे. ह्याला हा माझ्या ट्रिपमध्ये बरोबर असणारा भागवतपुरी. आणि हे आमच्या बॅगा जसं आता सगळं असं पडलेलं आहे इथे. हेल्मेट वगैरे सगळं आणि बॅगा वगैरे असं सगळंच पडलेलं आहेत. आणि हे म्हणजे कालचा आमचा जो स्टेचा दिवस होता तो इथे होता. आणि उद्याच्याला आता म्हणजे आज रात्री आम्ही बदामीमध्ये राहायला मिळत आहे. आणि आजचा दिवस सांगायचं झालं तर विजयपूर हा खूप चांगली प्लेस आहे जी फिरण्यासाठी आहे. इथं बऱ्याचशा आपल्याला प्रमाणात कबरीच खूप जास्त पाहायला मिळतात, मस्जिद पाहायला मिळतात. आणि सगळं जे स्ट्रक्चर आहे ते ओल्ड स्ट्रक्चर आहे. आपल्याला असं स्ट्रक्चर संभाजीनगरला सुद्धा पाहायला मिळतं. पूर्ण विजयनगरच्या बाजूने बांधकाम आहे जे केलेलं, की जे सीमा आहेत ना त्या सीमा आपल्याला आजही इथे पाहायला मिळतात ह्या वास्तूच्या स्वरूपात. आणि ह्या वास्तू पण अशा म्हणजे खूप जुन्या आहेत. इथला जो पूर्ण आपल्याला इथला छापा जो आहे ना, छाप जे आहे ना ते पूर्ण आदिलशाहीची दिसते. आणि इथं जवळपास किती 200 वर्ष आदिलशाहीने राज्य केलेलं, 196 वर्ष. त्यामुळे बराचसा आपल्याला इथं त्यांच्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि बाकीचं सकाळपासून जे सकाळी 10 वाजल्यापासून निघलो होतो ते आताशी वापस आलेलो आहोत. घोडागाडी म्हणा किंवा इथला वास्तू म्हणा किंवा इथली लोकं म्हणा, तर तसे बघायला गेलं तर खूप चांगले लोक आहेत. तर आपल्याला बरेचसे लोक इथं मराठीसुद्धा पाहायला मिळतात जे आपल्यासोबत मराठीमध्ये संवाद करतात. आपल्या इकडे सोलापूरचे सुद्धा भरपूर इथं आपल्याला लोक पाहायला मिळतात जे तिथून इथे स्थायिकसुद्धा झालेले असे सुद्धा लोक आहेत आपल्याला इथे विजयपूरमध्ये. इथं तुम्हाला राहण्याची खाण्याची सगळी सोय ही इझिली होते. आणि तुम्ही इथे सोलो ट्रॅव्हलसुद्धा करू शकता. सोलो ट्रॅव्हल केलं तरी इथं काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्हाला सकाळी एकच गोष्ट करावं लागते की सकाळी लवकर आपल्याला आज दिवसभरात काय फिरायचं ना तर याचा प्लॅन लवकर करावा लागतो आणि तो एक्झिक्यूट करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आम्हाला आज थोडीशी धावपळ झाली होती कारण की आम्ही थोडासा प्लॅन उशिरा झाला होता कारण गाडी चालून कंटाळलो होतो. पण आज तोच परिस्थिती परत आमच्यावर आली आहे कारण की आम्हाला परत 122 किलोमीटर आत्तापासून पुढे जायचं आहे. म्हणजे जवळपास 8:30पर्यंत आम्हाला जायला वेळ लागणार आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवून पुढचा प्रवास केला पाहिजे. चला बाय, भेटूया आपण उद्याच्या वॉकमध्ये.